डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. धर्मांध भाजप व त्याच्या भांडवली घटक पक्षांच्या महायुतीला मातीत गाडण्यासाठी महाविकास आघाडी जंग पछाडणार आहे, असे ठाम मत ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले. सत्ता पिपासू भाजपकडून निवडणुकीत प्रलोभने, खोटी आमिषे व खोटी आश्वासने देऊन मते मागितली जातील, तसेच सत्तेच्या दबावाखाली निवडणूक आयोग, प्रशासन व पोलीस प्रशासनाचा गैरवापर केला जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून तो मुक्त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. जर प्रशासन व पोलीस यंत्रणा सत्तेच्या दबावाखाली वागत असतील तर त्याला खंबीरपणे टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सज्ज आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. गुरुवार दिनांक 1 जानेवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे जिल्हा सचिव मेजर कॉम्रेड युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार दत्तू अण्णा बंदपट्टे, गीता वासम, अरुणा आडम, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, श्रीनिवास म्हेत्रे, सुषमा सरवदे, अनिता आडम, वल्लभ चौगुले यांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी सर्व उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त करत परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला. मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व व्यासपीठावर कॉम्रेड दत्ता चव्हाण, कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी, कामिनीताई आडम, मुरलीधर सुंचो, अशोक बल्ला, रंगप्पा मरेड्डी, कुर्मय्या म्हेत्रे, विक्रम कलबुर्गी, वीरेंद्र पद्मा, बालकृष्ण मल्ल्याळ, बाबू कोकणे, लिंगब्बा सोलापुरे, अखिल शेख, मल्लेशम कारपुरी आदी मान्यवर उपस्थित होते. जे 102 उमेदवार आहेत त्या उमेदवाराला घेऊन महाविकास आघाडीची मोठी बैठक, प्रचंड मेळावा 4 तारखेला घेण्याबद्दल सूचना आहे. काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, सेनेचे, त्यांचे राष्ट्रीय नेते, राज्यस्तरीय नेते येण्याची शक्यता आहे. म्हणून त्या मेळाव्याला किमान आपल्या वतीनं 1000 तरुण आपल्याला घेऊन जायचं हे लक्षात ठेवा. नंबर 1. नंबर 2, आपले उमेदवार आणि कार्यकर्ते घरातनं बाहेर